साहेब, सगळे लोक दररोज आकाशाकडे एकटक नुसते पाहत राहतात. काळ्या ढगांची वाट बघत एक थेंब तरी पाणी पडेल कायची. 3 वर्ष जमीन वांजे बघा साहेब. शेत आणि मन दोन्ही कोमेजलेली आहेत. हुर्र, हट, हट. हे घ्या, पुष्कर जवळ आलो सुद्धा साहेब. पुष्कर जरा वेगळं नाव आहे. हे नाव कसं पडलं? या शब्दाचे 2 अर्थ आहेत साहेब, कमळ आणि तीर्थजल. इथं कमळ पण आहे आणि पाणी सुद्धा आहे साहेब. पुराणात लिहिलंय की तीर्थाचे गुरु आहेत पुष्कर. घ्या साहेब, पुष्कर आलंच. आलं? हे घ्या. आपलं नाव काय साहेब? भक्त सिंग. असं. हे प्रभू परमेश्वरा, तुझ्या सत्याचा साक्षीदार म्हणून ह्या पुष्कर मधून तुझ्या एखाद्या पुत्राला तयार कर. काय झालं? तुमच्या वहिनींना, ज्ञानेश्वरी देवींना अटक झालीये. इंग्रजांविरुद्ध आंदोलनात ते आता फतेपूर जेलमध्ये आहेत. अरे देवा, पण दादा तर वेगळ्याच जेलमध्ये आहे आणि शिवाय वहिनी सुद्धा 7-8 महिन्यांची गरोदर आहे. प्रसूतीची वेळ जवळ आली आहे. हे परमेश्वरा, वहिनीचं रक्षण कर. मला वहिनीला भेटायचंय. आता जाऊन भेटणं योग्य नाहीये. इंग्रज खूप रागावलेले आहेत. ते कोणत्याही हिंदुस्थानाला त्रास देऊ शकतात. कोणी आहे का? ऐका, कोणीतरी या. अहो जरा मदत करा की. अडकली बाई. कोण आरडाओरडा करताय? जिंदाबाद, जिंदाबाद. चुप, चुप, चुप. हो, तर तू आहेस जवाहरलाल नेहरूंची सिस्टर. Am I right? जेलर, ती प्रसव पीडेने तडफडत आहे. तिला दुसऱ्या कक्षात घेऊन जायलाच हवं. साहेब, ही नॅशनल काँग्रेस पार्टीची महिला नेता आहे. मोठी क्रांतिकारी आहे. फ्रीडम फायटर पण रडतात. रस्त्यावर काय नाटक होतात ते. हिच्या मुलाचा जन्म इथेच होऊ दे. तुमचं मूल जरी जन्माला आलं तरी तुम्हाला स्वातंत्र्य मिळणार नाही. समजलं? तू चूक आहेस. तू चूक आहेस. मी या जेलमध्येच माझ्या मुलाला जन्म देईन. या लोखंडी गजांच्या पाठी तुम्ही आमचं स्वातंत्र्य हिरावून घेऊ शकत नाही. जरा धीर धर, जरा धीर धर. अरे वा, सोहनलालला भेटायचे. 305 नंबर. बाळधरम,
याच्या नशिबात गजांच्या पाठीमागे जन्म घेणं लिहिलं. 3 महिन्यांच्या नंतर कारागृहातून मुक्ती मिळाली. आपण एकत्र केव्हा? मी तुला याविषयी काहीच सांगू शकत नाही. भारताचं स्वातंत्र्य याशिवाय माझ्या मनात आणखी कोणताही विचार नाही. आमची मुलगी शकुंतला आमच्यापासून दूर होऊन 2 वर्ष पूर्ण झाली. 2.5 वर्ष आम्हाला मोहित करून एखाद्या चिमण्या पाखराप्रमाणे उडून गेली. हे आपल्या प्रार्थनेचं फळ आहे. याला मी राष्ट्रासाठी देवाला अर्पण करते. हे देवाला दिलेलं माझं वचन आहे. आई, तू का रडतीयस? बाबा जेलमध्ये आहेत म्हणून रडतीयस का तू? आई, नको रडूस ग, बाबा नक्की येतील. नाही रे बाळा, मी तुझ्या वडिलांच्या विचाराने नाही रडत. देवाच्या प्रेमाबद्दल विचार करून माझे डोळे पाणावलेत रे. काय करू मी? प्रभू, तो कोण आहे? देव तुझा पिता आहे. आई, माझे पिता? ते तर जेलमध्ये आहेत ना? देव आपल्या दोघांचाही पिता आहे बाळा. आई, मला का नाही घेऊन जात तू त्यांच्याकडे? का नाही घेऊन जात तू मला त्यांना भेटायला? सांग ना. त्यांना असं कोणी भेटू नाही शकत बाळा. ज्या दिवशी तुला त्यांचं प्रेम कळेल ना, त्या दिवशी ते स्वतःहून तुला भेटायला येतील. प्रभू, तो मला कुठे मिळेल? कसं शोधू मी त्याला? प्रभु रे प्रभु अरे रे चला, गोपीनाथजी आले. गोपीनाथजी, चला लवकर. प्रभु रे चला. मी तर प्रभूच्या रंगाने रंगले. मी तर प्रभूच्या रंगाने रंगले. मी तर प्रभूच्या रंगाने रंगले. कोणी म्हणे महाग, कोणी म्हणे स्वस्त. कोणी म्हणे महाग, कोणी म्हणे स्वस्त. ऐकून ये हसुरे. मी तर प्रभूच्या रंगाने रंगले. मी तर प्रभूच्या रंगाने रंगले. मी तर प्रभूच्या रंगाने रंगले. खूपच छान, खूपच छान. मलाही तुमच्यासारखं नाचायला गायला शिकवा ना आजोबा. तू नाचणार? खुशाल नाच. तू असंच गाणार का? मोठा होऊन गाणार? माझं इथल्या जगावर प्रेम आहे. सगळ्यांवरती माझं प्रेम आहे. तुम्ही पण सर्वांनी मोठं झाल्यावर सर्वांवर प्रेम करा. आता मी जादू दाखवतो. हा बघा. ही बघा. आवडली? हे घे. हा सुगंध कुठून आला?
कोणी बनवला आणि कसा बनवला? मी तिकडे जाऊ? तुला इकडे येऊन आवडलं ना? धरम, तू यांच्या बरोबर खेळ, मी जरा आलोच. ए, पकड. मला अरे बापूजी, चला लवकर, चला बापूजी, आपण चला तिकडे. बापूजी. धरम बाळा, बरा आहेस ना? हो बापूजी, मी अगदी मजेत आहे. जेव्हा सोनलाल आणि ज्ञानेश्वरी जेलमध्ये होते तेव्हा धरम इथेच पावनार आश्रम मध्ये होता. बापूजींनीच आमचं लग्न करून दिलं होतं. चला खूप या. काम आहे. कंपनी मोठ्या जिद्दीने आंदोलनाला निकामी करू पाहते. स्वातंत्र्याच्या लढ्याला आणखी जोमानं लढलं पाहिजे. सहयोग आंदोलनाद्वारे अधिकाधिक युवकांना स्वातंत्र्य संग्रामाकडे खेचलं पाहिजे. आपल्या जनतेला आणि जमिनीला स्वातंत्र्य मिळवून देणं आमची जबाबदारी आहे. इन्कलाब, 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 तानाशाही, इन्कलाब, इन्कलाब, इंग्रजांनो, इन्कलाब, इंग्रजांनो, इन्कलाब, इन्कलाब, तानाशाही, इन्कलाब, 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 इन्कलाब. आपण इंग्रजांविरुद्ध आंदोलन का करत आहोत? बाळा, स्वातंत्र्यासाठी. आपण आता गुलाम आहोत. स्वातंत्र्य? हे हो. स्वातंत्र्य काय आहे? स्वातंत्र्य म्हणजे असं आहे की इन्कलाब, 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 इन्कलाब. सगळं इकडून चालते व्हा लगेच, अदरवाइज ब्रिटिश पोलीस तुम्हाला मारतील. आमच्या नसांमध्ये भारताचं रक्त वाहत आहे. आमचा कणा स्वतंत्रतेचा आहे. तो कणा फार काळ तक टिकणार नाही. चार्ज! इन्कलाब, इंग्रजांनो, इन्कलाब, इन्कलाब. बापूजींनी आपली विचारणा केली आहे. आंदोलन मजबूत केल्याबद्दल अभिनंदनही केले आहे. हम्म. ईसाई म्हणजे काय? या ईसाईचा अर्थ काय सांगा मला. हा प्रश्न तू आता का विचारतोयस बाळा? माझे मित्र म्हणतात की इंग्रज ईसाई आहेत. हो, इंग्रज ईसाई आहेत. ईसाई धर्म मानणाऱ्यांना ईसाई म्हणतात. ईसाई प्रभू येशूला देवासारखं मानतात. ते त्याला प्रभू म्हणतात. म्हणजे मग त्यांच्या देवाने त्यांना असं सांगितलंय की आपल्याला चिरडून टाका? नाही नाही, मुळीच नाही. महात्मा लोक जे सांगतात त्यांचे अनुयायी त्याचं पालन करू शकत नाहीत. तू जेव्हा मोठा होशील ना तेव्हा तुला सगळं कळेल. हं? काय झालं बाळा? गोपीनाथजींच्या तोंडातून रक्त येतंय. लवकर ये, लवकर. आले आई, चल बघ तिकडे येते.
गोपीनाथजींना काय झालंय? हो भाऊ यांना काय झालं? जीवनाचा काही भरोसा नाही, कुणाचं कधीही काहीही होऊ शकतं. आई आई गोपीनाथजी बोलत का नाही आहेत का? आई गोपीनाथजींना काय झालं? बाळा, गोपीनाथचे अंतर्धान पावले म्हणजे ते वारले रे. म्हणजे मग आई मी पण मरणार का? धरण बाळा, अरे असं अशोक बोलू नये रे. म्हणजे आता ते गाणंही गाणार नाही आणि जादूही दाखवणार नाही? नाही बाळा, ह्या मृत्यूनं माझ्या इवल्याशा मनाला पहिल्यांदा जीवनाबद्दल विचार करायला विवश केलं. माझं मन प्रश्नांनी भरून गेलं, उत्तरं नसलेल्या प्रश्नांनी. मी कोण आहे? मी ह्या दुनियेत का आलो? मी का मरणार? मृत्यू म्हणजे काय? माझं मन बेचैन व्हायला लागलं. धरमबाळ, बाळा काय झालं? तुझा चेहरा एवढा उदास का दिसतोय? काही नाही बाबा, मी या जगात का जन्माला आलोय तुम्ही मला सांगा ना. तू सत्याचा शोध घे, तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरं आपोआप मिळतील. माझा शोध पुढे चालूच होता. धन, धर्म, आचरण, तत्वशास्त्र इत्यादी मध्ये मला जास्त रुची नव्हती. सत्याचा शोध घेण्यासाठी मी बरीच पुस्तकं वाचली. सर, मला सांगा, येशू ईश्वर आहेत का? सत्य काय आहे? सत्य शोधायचं असेल तर आपल्याला खूप शिकावं लागेल, मनन चिंतन करावं लागेल. सर, वेद, कुराण शरीफ, श्रीरामचरित मानस, धम्मपद आणि आणखी दर्शनशास्त्र आणि सिद्धांत मी वाचले आहेत. प्रभू येशूच्या पर्वतावरच्या प्रवचनाची दार्शनिक बाजू मी उद्याच्या वर्गात समजावे ना? सर, मी हे जाणून घ्यायचा प्रयत्न करतोय की प्रभू येशू हेच ईश्वर आहेत का? मला याचं उत्तर हवंय, एक इमानदार उत्तर हवंय. सर, काल रात्री मला एक अनुभव आला. मी आजच्या वर्गासाठी तयारी करत होतो. बायबलमध्ये लिहिलेला पहाडी उपदेश मी वाचत होतो. धन्य आहेत ते जे मनाचे दीन आहेत, कारण स्वर्गाचं राज्य त्यांचंच आहे. धन्य आहेत ते जे शोक करतात, कारण त्यांना सांत्वना मिळते. धन्य आहेत ते जे धार्मिकतेचे भुकेले तहानले आहेत, कारण ते तृप्त करण्यात येतील. येशूच्या पर्वताच्या प्रवचनाने मी आकर्षित झालो. मला आठवलं की गांधीजींनी त्यांची आत्मकथा सत्य की खोज मध्ये हे सांगितलंय की पहाडी प्रसंगाने जीवनाकडे आणि सत्याग्रहाकडे प्रभावित केलं त्यांना.
मी तो आवाज ऐकला. तू माझा शोध लहानपणापासून घेतोयस. मी खरं बोलतोय. मी तो आवाज ऐकला, पण माझ्या आतमध्ये प्रश्नांचा डोंगर उभा राहत होता. मला हा अनुभव का आला? खरंच का बायबलमध्ये सांगितलेल्या सर्व गोष्टी सत्य आहेत? येशू खरंच देव आहेत? उद्या संध्याकाळी क्लास नंतर तू मोकळा आहेस का? होय. आपल्याला एके ठिकाणी जायचंय. Are you a Christian? No, I am a staunch Hindu. The son of the chief priest in Pushkar. I hate the thought of becoming a Christian because I am an Indian, a Hindu Brahmin. But I am searching for the living God. Can you tell me about Jesus Christ? Is he God? Cannot understand all these things. You find the answer to your question. Sorry. मला अशा गोष्टींसाठी परत बोलावू नका. प्रभूचा आवाज ऐकूनही माझ्या आयुष्यात परिवर्तन का आलं नाही, ह्या प्रश्नाचं उत्तर आता माझ्याकडे नाही. ह्या प्रश्नांचं आणि माझ्या शोधाचं उत्तर न मिळाल्यावर मला खूप राग आला. प्रभू येशूबद्दल आणखी माहितीसाठी मी शोध घेतला. ख्रिस्तींच्या आचरणानं मला निराश केलं. त्यांच्या प्रार्थना मला फक्त प्रथा वाटल्या. मला वाटलं प्रभू येशू ही फक्त एक दंतकथा आहे. दमिश्कमध्ये अनानियस नामक शिष्य राहत होता. प्रभूंनी त्याला दर्शन दिलं आणि म्हटलं, अनानियस. त्याने उत्तर दिलं, प्रभू मी हाजीर आहे. प्रभूने त्याला सांगितलं, लगेचच सीधी नावाच्या गल्लीत जा आणि युदसच्या घरात तरसूस निवासी साऊलचा पत्ता लाव. बेटी, हो बेटी, आले? चल लवकर. आलेस बाबा? अगं बस येतेय. हो बेटी, पुढच्या आठवड्यात भक्तसिंगची एक मीटिंग होणार आहे मुंबईत. मला त्यात सामील व्हायचंय. 2 आठवड्यांनंतर परतेन. काही हरकत नाही बाबा. मी मीटिंगसाठी खास प्रार्थना करीन. ठीक आहे मुली. गॉड ब्लेस यू. न ये है किसी का सहजशील स्वागत. सितारों की महफिल अवश्य ही सजेगी. क्षितिज को पवन का न मुंफन रुचेगा. दृश्य शून्य में रागिनी वो बजेगी. वाह 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 वाह. धन्यवाद. धन्यवाद. अच्छा, येतो आता. धन्यवाद. नमस्कार. धरम, मी माझ्या मित्राकडून तुझ्याबद्दल ऐकलं होतं, तेव्हा इतका विचार केला नव्हता. तुझी शब्दावली खूप खास आहे. तुझं भविष्य खूप उज्ज्वल आहे. धन्यवाद सर. तुमचं शूटिंग या क्षेत्रात होणं आणि तुमचं इथे येणं आमचं अहोभाग्य आहे. बाय द वे, मी एक गोष्ट विचारू? हो हो, विचारा ना सर. सर, कविता करणं तर माझा बालपणापासूनचा छंद आहे. असं? नमस्कार भारत भूषणजी. हा. मी तुमचे चित्रपट पाहतो, खूप छान असतात. नवीन चित्रपट कोणता आहे? पुढच्या चित्रपटाची तयारी चालू आहे. नमस्कार. ठीक आहे, या. हा तर सर, मी मोठे अभिनेता आणि निर्माता आहेत, पण किती विनम्र आहेत रे. बाळ इकडे ये. हा? हो. अरे, आश्चर्य वाटायची गरज नाही. मी बराच विचार करून निर्णय घेतलाय. मी निर्णय घेतलाय की माझ्या पुढच्या चित्रपटात तूच गाणी लिहिणार आहेस. मुंबईला ये बघू. भारतजी, मी खरं वाटत नाही ना? हरकत नाही, वाटेल. हा साहेब, गाडी तयार आहे. तुला जी काही मदत लागेल माझ्या असिस्टंटला सांग. ठीक आहे, बाय. हो. सिनेमासाठीचं ते बोलावणं माझ्या आयुष्याला नवं वळण देऊन गेलं. ह्याच दिवसांमध्ये मी टाइम्स ऑफ इंडिया आणि प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया मध्ये प्रादेशिक संयोजक होतो.
ह्याच वर्षी माझा कविता संग्रह रश्मी किरणला राजस्थान साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. बाबा 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 ही वर्तमानपत्रातली बातमी वाचलीत? काय आहे बाळा? खूप चांगली बातमी आहे. बाळा हो जरा वाचून तर दाखव मला. हो, नवोदित नायक धर्मप्रकाश अत्यंत आकर्षक सुंदर व्यक्तिमत्व आणि हसतमुख मधुर भाषी श्री धर्मप्रकाश बऱ्याच महत्वपूर्ण चित्रांमध्ये मुख्य नायकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. फिल्मी गाणी रचण्यासाठी मी मुंबईला पोहोचलो. अचानक प्रसिद्ध अभिनेत्री मधूच्या सांगण्यावरून मी अभिनेता म्हणून स्क्रीन टेस्ट दिली. 1958 मध्ये सिने निर्माता आणि दिग्दर्शक केदार शर्माने आपल्या सिनेमात मला अभिनेता म्हणून घेतलं. महेश कौल, कमाल अमरोही यांच्यासारख्या अनेक दिग्गजांच्या चित्रपटांमध्ये मी कामं केली. सिनेमात कामं करताना माझी ओळख लेफ्टिस्ट नेता EMS नमोद्रीपाद यांच्याशी झाली. माझी प्रतिभा ओळखून मला EMS जीनी रूसच्या कीव मध्ये असलेल्या फिल्म संस्थांमध्ये जाऊन प्रशिक्षण घ्यायचा सल्ला दिला. अशा प्रकारे मी कीवकडे उड्डाण केलं. रूसमध्ये सिनेमाच्या प्रशिक्षणाचे फक्त 3 महिने झाल्यावर हिंदुस्थानात परत येण्यासाठी एक आपत्कालीन टेलिफोन आला. मी लगेचच हिंदुस्थानात परत आलो. हॅलो. हा आईला आई आईला मूत्रपिंडाचं ऑपरेशन करावं लागलं. काही कारणास्तव परत शुद्धीवर नाही येऊ शकली. 5 दिवसांपासून डोळे नाही उघडले. तिची परिस्थिती जरा नाजूक होती. बाळा, तू मुंबईहून आलास बेटा? नाही आई, मी रूसच्या कीव शहरात गेलो होतो सिनेमाचा अभ्यास करण्याकरता. बाळा, आता हे सिनेमा वगैरे सगळं सोडून दे. नाही आई, सिनेमा माझ्यासाठी सर्व काही आहे. मी काही नव्या चित्रपटांसाठी दिग्दर्शकांसोबत करारही केला आहे. नाही, तुला आता त्या मार्गावर जायची गरज नाही रे. फक्त देवाला शोध रे बाळा. तुझ्या जीवनशैलीत परिवर्तन घडवून आण. तुझी बहीण शकुंतला फक्त 2 वर्षच आमच्या सोबत राहून या दुनियेतून निघून गेली रे. त्याच वेळेला प्रार्थनेतून मी देवाला एक वचन दिलं होतं. देवा, पुत्र देऊन तू माझ्यावर उपकार केले आहेस. मी माझ्या स्वार्थाने त्याला स्वतःसाठी वाढवणार नाही. मी त्याला तुझ्यासाठी आणि तुझ्या कार्यासाठी अर्पण करते. ते वचन तुला पूर्ण करावं लागेल बाळा. देवाला शोधण्याच्या तीव्र इच्छेने तू त्याचा शोध घे. आईनं ही गोष्ट अजिबात घाई गडबडीत म्हटली नव्हती.
माझ्या जन्माच्या आधी परमेश्वराला दिलेल्या त्या वचनाचं ती पालन करत होती. मी विचार केला की माझ्या जीवनाची सर्व स्वप्न, सर्व यश, सर्व ख्यातीचा मी त्याग करेन आणि नेहमीसारखं आईच्या आदेशाचं पालन करेन. पुढच्या दिवशी मी आईला भेटायला हॉस्पिटलमध्ये आलो. तिथे मी एक चेहरा पाहिला, असा चेहरा जो मला खूप ओळखीचा वाटत होता. हो, ती हीच मुलगी होती जी वारंवार माझ्या स्वप्नात यायची. तो चेहरा, तेच डोळे, तेच रूप. काय काय नाव आहे आपलं? होप क्रिस्टिना. कोणाच्या कन्या आहात आपण? या नसत्या चौकशा तुम्हाला कशाला हव्या? मी हे तुम्हाला का सांगू? चल जाऊया. तुझा जन्म एका मोठ्या परिवारात झालाय, प्रसिद्ध सिने अभिनेता आणि पैसेवालाही. पण आम्ही यशुभक्त आहोत. तू अशा विवाहाचा विचारच कसा केलास? मला काहीच बोलायचं नाही. हा विवाह संभव नाही. यानंतरही बऱ्याचदा लग्नाची मागणी घेऊन मी त्या घराचा दरवाजा ठोठावला, पण त्यांचं उत्तर नेहमीच निराशाजनक होतं. हे माझ्यासाठी अपमानास्पद होतं. खूप काळानंतर माझ्या आयुष्यात एक अकस्मात घटना घडली. साहेबजी, तुम्हाला भेटायला एक मुलगी आली आहे. मुलगी? ओ, तू कशाला आलीस इथे? मी अजमेरहून इथे पुष्करपर्यंतचा प्रवास पार करून आले. तुमच्याशी अत्यंत महत्वाचं असं काही बोलायचंय. आधी आत येऊन बस. आता बोल, काय बोलायचंय ते. तुमच्याशी लग्न करणं मला मान्य आहे. मी येशूला मानत नाही. एवढंच नाही तर मला ख्रिस्ती लोकांची चीड आहे. तुझे बाबाही मानणार नाहीत, तरी तू माझ्याशी विवाह करशील? हा निर्णय माझा नाही, माझ्या प्रभूचा आहे. निघते मी आता. तुमचा निर्णय मला नंतर कळवा. तिच्या म्हणण्यात आत्मविश्वास होता. तिच्या बोलण्यातली दृढता. अजमेर पासून पुष्कर पर्यंत फक्त ही गोष्ट सांगण्यासाठी तिच्या एकटीच्या येण्याच्या दृढ संकल्पानं मी नतमस्तक झालो होतो. ऑगस्ट 1961 ला होप क्रिस्टिना आणि मी काही निवडक मित्रांच्या उपस्थितीत एका साध्या औपचारिक समारोहात विवाहबद्ध झालो. मला माहिती आहे माझ्या घरचे तुझं काही खास स्वागत करणार नाहीये. तुझा ईसाई धर्म मानायला तुला स्वातंत्र्य आहे. मी तुला अडवणार नाही. तू गिरिजाघरात जाऊ शकतेस, बायबलही वाचू शकतेस, पण लक्षात असू दे, बायबल मधल्या गोष्टी माझ्यावर थोपवायच्या नाहीत. मला हे अजिबात आवडणार नाही. आत ये. ही कोण आहे बाळा? आई, ही तुझी सून आहे. हे काय केलंस तू बाळा?
मी तुला सिनेमाच्या जीवनाचा त्याग करायला सांगितला म्हणून तू माझ्याशी बदला घेतोयस? हे पाऊल उचलून तू आम्हा सर्वांना बदनाम केलंस. तू तुझ्या वडिलांच्या प्रतिष्ठेचा विचार केला नाहीस. आपल्या धर्म आणि जातीच्या बाहेरच्या मुलीचा आम्ही तुझी पत्नी म्हणून अजिबात स्वीकार करू शकत नाही. एका इसायाला आपल्या घरात ठेवणं यापेक्षा मोठी मानहानी काय असू शकेल? हं. वाहिनी चला ना. हं. होप होप हे ईश्वर, तू मला ज्या कार्यासाठी इथे आणलेस ते कार्य पूर्ण होऊ दे प्रभू. मला निष्ठावान राहण्यासाठी मदत कर. अनानियास सारखंच माझं दायित्व पूर्ण करण्याची कृपा माझ्यावर कर प्रभू. अहो हे काय आई, तुम्ही जाऊन आराम करा. मी करेन ना हे सगळं. मी आले ना आता. उठा, मी आहे ना. उठा. कशा आहात तुम्ही? किती छान दिसते. घ्या ना, घ्या ना तुम्ही. 13 वर्षात घालवलेल्या वैवाहिक काळात तिने फक्त माझ्या आई वडिलांचीच नव्हे तर नगरातल्या जवळजवळ सर्वच लोकांची मने जिंकली होती. तीच ख्रिस्ती युवती जिला एकेकाळी परिवारासाठी कलंक म्हणून मानलं गेलं होतं, ती दुसऱ्यांसाठी एक चपखल उदाहरण बनली होती. तू माझी मुलगी आहेस. मी एक मुलगा गमावला, पण तुझ्या रूपात मला चांगली सून मिळाली. मी तुला आशा म्हणू शकते का? माझं हृदय कठोर बनत चाललं होतं. आशाच्या प्रार्थना जसजशा सत्यात घडत होत्या तसतसा माझा येशूवरचा राग वधारत होता. तोच राग आता आशावर निघायला लागला होता. आशा, काय बनवतेस? बटाट्याची भाजी. हम्म. हे घ्या. बायबल मधला हा उतारा मला जरा वाचून दाखवाल तुम्ही? ठीक आहे. यहोवा माझा चरवाह आहे, मला कशाचीच कमी भासणार नाही. तो मला हिरव्या हिरव्या गालिच्यावर झोपवतो. तो मला एका सुखदायी नदीकडे घेऊन जातो. चांगुलपणा आणि कृपा जीवनभरासाठी माझं अनुसरण करते आणि मी देवाच्या घरात नेहमीसाठी निवास करेन. मी तुला किती वेळा सांगितलं
की हे बायबल घेऊन माझ्याकडे येऊ नकोस. बऱ्याच वर्षांनंतर मी माझ्या पत्नीसोबत उद्योगपती मित्र के बिर्ला यांच्या उद्योग समूहाबद्दल आमंत्रणास्तव कलकत्त्याला गेलो होतो. आज तुम्ही थोडस लवकर घरी येऊ शकाल का? कशासाठी? एक उपदेशक आज शहरात येणार आहेत. मला मनापासून वाटतंय की तुम्ही त्यांना भेटावं. काय नाव आहे त्यांचं? भक्त सिंग सुसमाचाराचे खूप प्रसिद्ध वक्ते आहेत ते. तुम्ही जरूर त्यांना भेटायला हवं. नाही, माझ्याकडे वेळ नाहीये. प्रभू तुम्हाला तिथे घेऊन जातील, माझा पूर्ण विश्वास आहे. तुला इतका विश्वास आहे की तुझा प्रभू मला तिथे घेऊन जाईल, तेही बँकेच्या मुख्य अधिकाऱ्यांच्या मधून उचलून? मी प्रार्थना करेन की तुम्हाला त्यांचं दर्शन घ्यायला. मी तुला म्हटलं ना माझ्याकडे वेळ नाहीये, मी येऊ शकत नाही. हा आवाज कसला होता? काय झालं बाळा? काही नाही. काही नाही आई. तुम्ही निघा, संध्याकाळी लवकर या. हा येतो काय? माझ्याशी इतकं प्रेमानं वागते, मग ती स्वतः किती पटीनं ईश्वरीय प्रेमाचा अनुभव करत असेल. आई का नाही घेऊन जा? तुम्हाला त्यांना भेटायला सांग ना. त्यांना असं कोणी भेटू नाही शकत बाळा. ज्या दिवशी तुला त्यांचं प्रेम कळेल ना, त्या दिवशी ते स्वतःहून तुला भेटायला येतील. तू मला का त्यागतोयस? मी तुझ्यावर किती प्रेम करतो. तुझ्यासाठी मी माझ्या प्राणांचं बलिदान दिलं. ड्रायव्हर जरा गाडी थांबव. काय झालं सर? काय नाही, चल. खूप वर्षांपूर्वी कॉलेजमध्ये शिकत असताना जो आवाज मी ऐकला होता, हा तोच आवाज होता. आशाच्या प्रार्थनांचा परिणाम म्हणून चमत्कारिकरित्या माझी सर्व कामं वेळेआधीच पूर्ण झाली. मी घरी पोहोचून आशासोबत भक्त सिंगना भेटायला गेलो, पण उशीर झाला होता. ते काही तासांपूर्वीच मुंबईला निघाले होते. मी व्यावसायिक आयुष्यात खूप यश मिळवलं. बिर्ला आणि व्हीएच डालमियाच्या कंपन्यांमध्ये मी उच्च पदावर काम केलं. माझं आयुष्य यशस्वी होतं. माझं भविष्य पूर्णतः सुरक्षित भासत होतं. मी माझ्या आयुष्यात बऱ्याचदा परिवर्तन आणण्याचा प्रयत्न केला, पण त्यात नेहमीच यश मिळालं नाही. जेव्हा मी रामपूरमध्ये डालमिया इंडस्ट्रीजच्या प्रबंधक पदावर काम करत होतो, द्या मला ठेवून दे. अरे ये बाळा. बसा, पप्पाकडे बसा. आशा, बाबा कुठे? खोलीत आहे. 2 दिवसापासून त्यांचा पाय खूप दुखतोय. हे मी बनवलंय. हो, खूपच बाबा छान. बाबा आज तुम्ही कुठे जाऊ नका, आपण सगळे फिरायला जाऊया.
आई म्हणत होती की आपण चर्च मध्ये जायचंय. आईला सांग घरी बसून प्रार्थना करणं खूप झालं. आजकाल तुझं वाचन मनन लिहिणं होत नाहीये का? वेळ नाही ही समस्या आहेच आणि ज्याचा शोध करत होतो तेही नाही मिळालं. तुझ्या आईने तुला फतेपूरच्या जेलमध्ये जन्म दिला. एक स्त्री जेवढ्या वेदना सहन करू शकते त्याच्या चरम सीमेपर्यंत तिने सहन केली. तुला मोठं करताना आमचं एक स्वप्न होतं की तू राष्ट्रसेवेत समर्पित होऊन देशसेवक बनावस. तू लहान असताना जेव्हा गांधीजींच्या आश्रमामध्ये पवनारमध्ये मोठा होत होतास तेव्हा माझ्या मनात एक आनंदाची लाट उसळली होती. मी माझ्या आयुष्यात कधीही पैसा आणि प्रसिद्धीला महत्व दिलं नाही आणि तू त्याच्या मागे धावतोयस हे बघून माझ्या हृदयाला खूप त्रास होतो. असा त्रास जणू कोणी जळतं कोलीत माझ्या हृदयामध्ये कोंबतंय. माझा मुलगा करोडोंच्या संपत्तीचा मालक आहे. हे ऐकण्यापेक्षा मला हे ऐकायला आवडेल की माझा मुलगा करोडोंची सेवा करणारा एक सामाजिक कार्यकर्ता आहे. माझ्या पायांचं दुखणं वाढत चाललंय पण तरीही मी परत पुष्करला जाणार आहे. तुलाही बरोबर घेऊन जाण्याची इच्छा होती पण मी माझी प्रतीक्षा इथेच संपवतो. डालमिया संबोधित तो राजीनामा माझ्यासाठी वडिलांच्या आज्ञेचं प्रेमानं केलेलं पालन होतं. त्या राजीनाम्यानं माझ्या मित्रांना आणि घरच्यांना खूप आश्चर्य वाटलं. कॉर्पोरेट जगातून मी कायमचा संन्यास घेतला होता. जास्त विलंब न करता मी राजकारणात प्रवेश केला. काँग्रेस पार्टीचा सदस्य म्हणून सुरुवात केली. त्यानंतर राजस्थान काँग्रेस समितीत माझी नियुक्ती झाली. 1969 मध्ये राज्यसभा सदस्य झालो. 1973 पर्यंत सांसद बनून राहिल्यानंतर राजस्थान प्रदेश काँग्रेस कमिटीच्या महामंत्री पदावर मला बसवलं गेलं. नमस्कार. शेतामध्ये पाणी नसल्यामुळे आमच्या गावाचे हाल होत आहेत. साहेब आमच्या गावात पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही मिळाली तर उपवासी मरावे लागेल. संसद निधीमधून लगेचच याच्यासाठी काहीतरी करण्याचा निर्णय घेतला पाहिजे. याविषयी माहिती आणि त्याचा अहवाल मला एका आठवड्यात मिळाला पाहिजे. माझं स्वप्न आहे की आमचा देश सर्व क्षेत्रांमध्ये होणाऱ्या सामाजिक आणि धार्मिक पतनाला थांबवून एक नवीन भारताचा नवनिर्माण करू. लोकमान्य टिळक, गांधीजी, भगतसिंग, लाला लजपत राय यासारख्या महान लोकांनी यासाठी प्रयत्न केले. भारताची उन्नती आपल्या सर्वांची उन्नती आहे. त्या गावच्या सरपंचांशी बोलणं झालं नाही. मग कधी करणार? उद्या करेन. लगेचच करा आणि मला काय ते सांगा. हो. आणि तू त्यांच्याशी बोललास? होय. आणि सर्व पेपर संसदेत कधी जाणार? बुधवारपर्यंत. मग लवकर पाठवा. हो नाही पाठवलं तर कलेक्टर साहेब काही करू शकणार नाही. हो. वेळ संपण्याच्या आधी. बरं. परवापर्यंतच वेळ आहे, माहिती आहे ना? हो हो. धन्यवाद. धन्यवाद. तुमचं काम कुठपर्यंत आलं? तयार आहे सर. उद्या उद्घाटनचा कार्यक्रम सकाळी 10 वाजेपर्यंत होईल. चला, चांगलंय. तुम्ही थोडा आराम करा साहेब, थकला असाल तुम्ही. हो, खरं बोललं. जरा जास्तच थकलोय. तुम्ही सगळे जेवून जा ना. आणि आता नाही मॅडम, वेळ झालाय, आम्ही पण जातो. प्रणाम. प्रणाम. या. चला ना, जेवण करून घ्या. आधी आंघोळ करतो, जरा जास्तच थकवा आलाय.
आज यांना झाले ते काय? अचानक माझी नजर आशानं टेबलावर ठेवलेल्या साधू सुंदर सिंगनं लिहिलेलं पुस्तक विथ और विदाउट क्राइस्टवर पडली. मला वाटलं सुंदर सिंगची आत्मकथा जणू माझीच आत्मकथा आहे. पंजाब मधील राजपूर गावात गावाच्या विशाल छताचे मालक एक धनी सरदाराच्या मुलाच्या रूपात 3 सप्टेंबर 1819 ला सुंदर सिंहाचा जन्म झाला. शीख परिवारात जन्मलेल्या मेदे सिंहच्या लहानपणाचा धार्मिक प्रशिक्षण हा एक महत्वाचा भाग होता. माझी आई हे काम एकदम इमानदारीने करत होती. आई, तू का रडतीयस? बाबा जेलमध्ये आहेत म्हणून रडतीयस का तू? आई, नको रडूस ग, बाबा नक्की येतील. मी पंडितांना वारंवार विचारत राहिलो की माझ्या आत्मिक समस्यांचं समाधान काय आहे. त्यांनी सांगितलं, तुमच्या समस्या अजब आहेत. तू मोठा होऊन जाणकार झालास तरी तुझ्या या समस्यांचं उत्तर मिळणार नाही. सर, वेद, कुराण शरीफ, श्रीरामचरित मानस, धम्मपद आणि आणखी दर्शनशास्त्र आणि सिद्धांत मी वाचले. Answer to your question. खरंच का बायबलमध्ये सांगितलेल्या सर्व गोष्टी सत्य आहेत? येशू खरंच देव आहेत? आईच्या आणि जवळच्या लोकांच्या निधनाने मला हलवून टाकलं. मी जीवन आणि मृत्यूबद्दल सतत विचार करू लागलो. बायबल वाचणार नाही या माझ्या जिद्दीमुळे अमेरिकी मिशनरी स्कूलमधून मला सरकारी शाळेत जावं लागलं. बायबल ढोंग आहे असा प्रचार करायची मला तीव्र इच्छा झाली. एक दिवस मी सर्वांसमोर बायबलला फाडून जाळून टाकलं. बेचैन होऊन ईश्वरी अनुभूतीसाठी तडफडत राहिलो. मी निश्चय केला की जर माझ्या प्रार्थनेचं मला उत्तर मिळालं नाही तर मी रेलगाडी समोर येऊन आत्महत्या करेन. प्रभू येशू मसीह माझ्या समोर येत होते. त्यांच्या जिवंत रूपाचं मी दर्शन केलं. मी हे शब्द ऐकले, तू मला का सतवतोयस?
धर्मप्रकाश, माझ्या मुला, तू मला कितपत सतावणार, माझ्यापासून दूर पळणार. मी तुझ्यावर प्रेम करतो, तू माझा आहेस. प्रभू, मला माहिती आहे तू माझ्यावर प्रेम करतो. मी खूप दिवसांनंतर तुझं हे प्रेम अनुभवलं आहे प्रभू, अनुभव. मग का माझ्यापासून पळत लपतो आहेस? मी तुझ्याकडे येऊ शकत नाही प्रभू. इतक्या दिवसांपर्यंत मी तुझ्या वचनांना धिक्कारलं. तरीही मी तुझ्यावर प्रेम करतो. प्रभू, मी या दुनियेतील सर्वात मोठा पापी आहे, तरी तू माझ्यावर प्रेम करणार? नक्कीच. मी माझं रक्त सांडून तुझ्यावर प्रेम केलंय माझ्या मुला. ह्या अनुभूतीनंतर असं वाटलं की मी बलहीन झालो. असा अनुभव मी याआधी कधीच घेतला नव्हता. पापी असल्याची एक शक्तिशाली भावना माझ्यामध्ये रुजली. माझे डोळे भरून आले आणि अश्रू वाहायला लागले. मी बलहीन होऊन जमिनीवर पडलो. साधारण 2 तास मी त्याच स्थितीत तिथे पडलो होतो. आशा, मला प्रभू येशूंचं दर्शन झालं. मी प्रभू येशूवर प्रेम करतो आणि आता मी त्यांचा आहे. माझ्या चुकांसाठी मला माफ कर आशा. हे ईश्वर, माझी इतक्या वर्षापासूनची प्रार्थना ऐकल्याबद्दल धन्यवाद प्रभू, धन्यवाद. 1976चा मे महिना. एक राजनैतिक कामगिरी पार पाडण्यासाठी मी अहमदाबादला जात होतो. रस्त्यावर लावलेल्या एका होर्डिंगमुळे मला कळलं की भक्त सिंग एका संमेलनाला संबोधित करण्यासाठी तिथे आले आहेत. मी माझा प्रवास थांबवून त्यांना भेटायला संमेलनाच्या स्थळी पोहोचलो. ह्या महान व्यक्तीसोबत मी काही दिवस घालवले. मला सतत हा अनुभव आलाय की लाईफ इज अन ऍक्सिडेंटल कोइन्सिडन्स. आपण रस्त्यात बऱ्याच लोकांना संयोगानं भेटतो. आपल्या घरात अचानक अनेक लोक येतात. बऱ्याचदा आपण हा विचार करत राहतो की काही गोष्टी आपल्या आयुष्यात घडणारच नाहीत, पण अशा गोष्टी बऱ्याचदा आपल्या आयुष्यात दुर्घटना म्हणून समोर येतात. पण तुझ्या जीवनाला संयोग म्हणणं मला योग्य वाटत नाही. ते भजन संहितेतल्या लेखकाच्या शब्दांसारखं आहे. तुझ्या डोळ्यांनी माझ्या रूपाला पाहिलं. माझे दिवसही रचले गेले होते जिथे ते दिवसच अस्तित्वात नव्हते. तुम्ही मागचे 2-3 दिवस माझ्यासोबत घालवताय. इतकी वर्ष कान असूनही तुम्ही काही ऐकलं नाही. तुमचे डोळे असूनही काही पाहिलं नाही. जीवन एक संधी आहे. दुनियेशी प्रेम करणाऱ्या त्या परमेश्वराला ओळखण्याची संधी. आता धर्मप्रकाश शर्मा ही संधी घालवणार नाही. हा माझ्या परमेश्वरासाठी माझ्या हृदयाचा करार आहे. त्याला आत्मसात करायला मी तयार आहे. खूप वर्षांपूर्वी अजमेर मधल्या संमेलनात मी पुष्कर मधल्या एका तलावात प्रार्थना अर्पण केल्या होत्या. त्या प्रार्थनेचं उत्तर आज माझ्या समोर आहे. राजनीती आणि आत्मिक सेवा कार्य दोघांना एकत्र करायचा मी काही काळ प्रयत्न केला, पण ते खूप कठीण होतं. बाळा,
हे तू काय सांगतोयस? तू ईसाई बनलास? तू तुझ्या घराण्याच्या परंपरेला लाथ मारतोयस? अजिबात नाही आई. संपूर्ण खानदानावर मी आजही प्रेम करतो. धरम, तू तुझ्या आयुष्यात जे काही निर्णय घेतलेस मी सगळे स्वीकारले, पण हे मला मान्य नाही. तू ईसाई बनलायस की येशू मसीहचा अनुयायी बनलायस? मी प्रभू येशूचं अनुसरण करण्याचा निर्णय घेतलाय. तू पूर्ण विचार करून हा निर्णय घेतलायस का? मग तुझं बायबल घेऊन ये. हो बाबा. संत लुकसचा सुसमाचार अध्याय 14 वचन 26 ते 28 पर्यंत वाच. जर कोणी माझ्याकडे येईल पण आपला बाप आई, बायको, मुलं, भाऊ व बहिणी यांचा आणि त्या व्यतिरिक्त आपल्या जीवाचाही द्वेष करणार नाही तर त्याला माझा शिष्य होता येणार नाही. जो कोणी स्वतःचा वधस्तंभ घेऊन माझ्या मागे येत नाही त्याला माझा शिष्य होता येणार नाही. धरम, राजकारणामध्ये उज्ज्वल भविष्य तुझी वाट पाहत आहे. तू राजस्थानचा मुख्यमंत्री बनू शकतोस. तुझे कार्यकर्ते आणि समाजातील लोक जेव्हा त्यांना हे कळेल की तू ईसाई धर्म अवलंबतोयस तेव्हा ते तुझा विरोध करतील. पण येशू मसीहने तर सांगितलंय की जो माझा अनुयायी बनायला तयार आहे त्याने या सर्व गोष्टींचा त्याग करून माझं अनुसरण करायला हवं. आता तुझी या सगळ्याचा त्याग करून त्यांचं अनुसरण करण्याची तयारी आहे? पण मी कुठलाही संप्रदाय अवलंबत नाहीये. प्रभू येशूचा स्वीकार करतोय. पण हे तर वितळलेलं लोखंड पिण्यासमान आहे. आणि हे पिण्यामध्ये प्रभू माझी मदत करतील. माझ्या आणखी एक गोष्ट ऐक. मी गांधीजींचा अनुयायी नुसता त्यांच्या मागे मागे चालून नाही बनलोय. मी त्यांचे विचार मान्य करून बनलोय. येशूच्या मार्गावर चालून तू तुझं आयुष्य जग तोपर्यंत मी तुझी वाट पाहत राहील. आदरणीय इंदिराजी, देशाच्या वातावरणात बरीच अस्थिरता आहे. ही स्वाभाविकच काळाची मागणी आहे. अशातच माझ्या आयुष्यात राजनीतीनंतर एका भल्या उद्देशासाठी एक परिवर्तन ईश्वरानं दिलंय. कारण सत्य तेच आहे. बापूंचं स्वप्न सत्याला शोधणं होतं, ज्याला मिळवण्याची मी चेष्टा केली. आणि ते पूर्णतः प्रभू येशू मसीह आहेत. देशाचा उद्धार आणि नवनिर्माण ईश्वराच्या मार्गावर चालल्यानेही होऊ शकतो. माझ्या मते याच मार्गाने जाणं योग्य ठरेल. म्हणून मी राजनीतीमधून संन्यास घेऊन या महान मार्गावर चालू इच्छितो. कृपया माझ्या राजनीतीच्या राजीनाम्याचा स्वीकार करावा. इंदिराजी, आपण कृपया माझा राजीनामा स्वीकार करा. तुम्हाला तुमचा हा निर्णय योग्य वाटतोय का? असं तर नाही वाटत की हे अयोग्य आहे. बायबल मीही वाचलंय, परंतु म्हणून मी राजनीती सोडली नाही. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. हा एका शोधाचा परिणाम आहे. मी हा राजीनामा स्वीकार करायला तयार नाही. तुम्ही तरुण आहात. जीवनाच्या शिडीत सुद्धा आणखी बऱ्याच पायऱ्या चढायच्या आहेत तुम्हाला. आणखी एकदा विचार करून पहा. आईला जाऊन आता 9 महिने होतील. या वाढदिवसाला माझ्यासोबत असती तर. तुम्ही कशाला काळजी करताय? पूर्ण शुद्धीत असताना प्रभू येशूचा स्वीकार केल्यानंतरच आईनी हे जग सोडले. आता त्या येशू मसीहाच्या सानिध्यात आहे. धरम, माझ्याकडे तुला द्यायला एक भेटवस्तू आहे. माझ्याकडे तुला देण्यासाठी एक खूप खास भेटवस्तू आहे. तुला खूप आवडेल. तू जेव्हा लहानपणी खेळणं मागायचास तेव्हा मी त्यावेळी तुला खेळणं आणून नाही द्यायचो.
2-4 महिने तुला वाट पाहावी लागायची. मी हे मुद्दाम होऊनच करायचो. तुझं मागणं खरोखरच तुझी गरज आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी. दहा वर्ष मी तुझी काळजी घेतोय. तुझं जीवन, तुझं कार्य वगैरे. तू योग्य मार्ग शोधलायस. खर तर आई वडील आपल्या मुलांना मार्ग दाखवतात. पण बाळा, तू ज्या मार्गावरून चालतोयस त्याच मार्गावरून आता मीही चालणार. मी तुझ्या प्रभूच्या मार्गावरून चालणार आहे. आज 23 डिसेंबर 2011. आणखी एक वाढदिवस. ज्या 23व्या भजन संहितेला मी फाडून फेकून दिलं होतं त्याच स्तोत्र भजनाचा भक्तिपूर्ण अवलंब करून बाबांनी प्रभूमध्ये विश्राम केला. 3 दशकांपासून चाललेल्या माझ्या शोधानं बऱ्याच प्रयोगांनी मला इथपर्यंत आणलं. जीवनाचे विभिन्न चेहरे दाखवले. मोठ्या तीव्र आत्मपीडेचा अनुभव झाला. पण अंततः मी प्रभूला शोधलंच नाही, प्रभूनं मला शोधलं. सूर्याच्या गर्मीनं तापलेल्या रेतीच्या कणांवर, सुमसाम वाळवंटात प्रत्येक व्यक्ती आपापल्या परीनं येशू मसीहाचं दर्शन घेते. सत्यासाठीचा माझा शोध तुमच्या शोधापेक्षा कदाचित वेगळा असू शकतो. आयुष्याचा प्रवास तुम्हाला भलेही कोणत्याही दिशेकडे घेऊन जावो, सत्याचा जोपर्यंत साक्षात्कार होत नाही तो प्रवास अर्थपूर्ण ठरत नाही. येशू मसीहा सत्य आहे. सत्य तुम्हाला स्वतंत्र करेल.